नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज खास दिवाळीसाठी म्हणून तुम्हाला एक आठवण म्हणा, विनंती म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, अशी एक खास गोष्ट मी वाचून दाखवणार आहे. एक पंटी तुझ्यासाठी. अर्थात ही गोष्ट वाचून दाखवायचं कारण एवढंच की ही मी लिहिली होती युवा सकाळ या वृत्तपत्रासाठी. खूप पॉप्युलर कॉलम होता कळी उमलताना, आणि त्यावेळेला ज्या माझ्या भावना ताज्या टवटवीत आणि अशा ताज्या होत्या त्या तुमच्यापर्यंत पोचवायच्या. तर आत्ता सांगण्यापेक्षा त्या काळात आपण जायचा प्रयत्न करणार होतो. ही कथा आहे मेजर राजेश नायर. एका अत्यंत दुष्ट घातकी अशा दहशतवाद्याशी सामना करता करता त्याला प्राणांचं बलिदान करावं लागलं अशा असंख्यांपैकी एक मेजर राजेश नायर. आज ही कथा सांगण्याची दोन कारणं. राजेश दिवाळीच्या पहिल्या दिवशीच जगाचा निरोप घेऊन गेला होता, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी आत्ता लेटेस्ट बाटला हाऊस एन्काउंटर, त्याच्या अगोदर झालेले बॉम्ब, 35 मृत आणि जवळजवळ 159 जखमी. आणि मग ह्या आतंकवाद्यांचा शोध घ्यायला एक स्पेशल टीम बाहेर पडली. स्पेशल सेलचे DCP मोहनचंद शर्मा हे अर्थातच मारले गेले. कोणाकडून? तर अरीज खान याच्याकडून. त्याला सुरुवातीला शिक्षा सुनावली गेली, हँग्ड बाय द नेक अंटिल डेथ, मरेपर्यंत फाशी. मात्र नुकतंच आत्ता नवी दिल्लीच्या कोर्टाने, हायकोर्टाने जो आदेश दिला ती ही शिक्षा माइल्ड केली आणि त्याला लाईफ सेंटेन्स दिलं. मला वाटते माझ्यासारखे असंख्य जण ज्यांनी आत्ता गमावले त्यांना तर काय झालं असेल तुम्ही कल्पना करा. तुमच्यासारख्या सच्ची भारतावर प्रेम करणाऱ्यांना सुद्धा हा खूप एक धक्का, एक शॉक, विचित्र सगळं काहीतरी वाटलं की याला खरंच न्याय म्हणायचा का असं. आणि म्हणून आज मला जास्ती आठवण आली राजेशची. नेहमीच येते पण आज खास आली. आणि तुम्हाला एक विनंती की ह्याच्यात जसं मी म्हटलं आहे, एक पंटी तुझ्यासाठी. दिवाळी आहे, आनंदाचा उत्सव आहे, दिव्यांचा उत्सव आहे. दिवे लावू नका असं तर कोणी सांगणार नाही, पण या अनेक दिव्यांपैकी, अनेक पंटीपैकी एक पंटी खास तुम्ही लावा. ती म्हणजेच तुमच्या माझ्यासाठी सीमेवर आपल्या दिवस, आपलं आयुष्य सुखात जावं. रात्रंदिवस झटणाऱ्या सैनिकांसाठी, पोलिसांसाठी, कोणत्याही युनिफॉर्म माणसासाठी जे देशाच्या सुरक्षिततेत गुंतलेले आहेत. चला तर मग एक पंटी तुझ्यासाठी. खरं तर आता काळ खूप बदलला आहे. हा कॉलम होता सकाळमध्ये, त्यावेळेला सुप्रियाही लहान होती, तिचा जो मुलगा तोही लहान होता. आज सिद्धार्थ डॉक्टर झालेला आहे, सुप्रियाचा वेगळा व्यवसाय आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतंय की आपलं गमावलेलं माणूस आहे ना, ते हृदयाच्या कप्प्यात तसंच असतं. काळ बदलला म्हणून त्याच्या आठवणी नाही बदलत. एक पंटी तुझ्यासाठी. आज दिवाळीचा सण, आनंदाचा, प्रकाशाचा उत्सव, सणांचा राजा. आपलं आयुष्य आनंदानं आणि प्रकाशानं उजळून टाकावं म्हणून आज सारी पंटी लावतात देवापाशी, तुळशीपाशी. आज मी एक पंटी लावतीये, ती आहे राजेश केवळ तुझ्यासाठी. देवाला ज्या श्रद्धेनं वंदन करावं अगदी त्याच श्रद्धेनं, कारण आजच्या दिवशी बरोबर वर्षापूर्वी तू प्राणांच्या आहुती दिलीस आमच्यासाठी. तुझ्या सहकारी देशबांधवांचं रक्षण व्हावं म्हणून अनेकांचे प्राण घेणाऱ्या कुप्रसिद्ध, अत्यंत कपटी, क्रूर अतिरेक्याशी 2 हात करताना तू काळाच्या पडद्याआड गेलास. सर्वांनाच आठवण आली एका गाण्याची, जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली. 1962, 72, 82, 92, 2002, आज हे कितीतरी वर्ष उलटली तरी सिलसिला तसाच सुरू आहे. राजेश, तुला माहीत आहे एका घरात आज अंधार आहे. खरं तर आजच कसं म्हणू मी, कारण परवाच मी सुप्रियाशी बोलले. ती विचारत होती, सांगा काकू कुठे जाऊ, सहन नाही होत, केवळ सिद्धांताकडे पाहून मी जिवंत आहे. असा कसा केला राजेश? मला म्हणाला होता सामानाची बांधाबाद करायला लवकरच आपल्याला पीस पोस्टिंगवर जायला मिळेल. आज सगळीकडे अनार उडतायत, फटाके फुटतायत. विचारांनी, आठवणींनी माझ्या डोक्याच्या चिंतड्या उडतायत.
असं वाटतंय कुठेतरी पळून जावं, लांब 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 खूप दूर. राजेश त्याची समजूत काढली रे. म्हटलं अगं कुठे आणि किती पळणार तू, तू मेजरची बायको आहेस, त्याच्यासारखीच ध्येयवादी विवेकी. खरं तर मी तिला कशी आणि काय समजावणार होते. देशासाठी सर्वोच्च त्याग आणि अमर होणं हे शब्द जेव्हा स्वतःशी भिडतात ना, तेव्हा सारंच कठीण असतं. आणि सुप्रिया सुप्रिया तर स्वतःच शास्त्रातील तज्ज्ञ, सायकोलॉजी घेऊन पोस्ट ग्रॅज्युएट, आणखीन काय काय कोर्सेस, वर्कशॉप, लग्नापूर्वी लेक्चररची नोकरी करणारी, आणि तिनेच काश्मीरात असताना असा प्रसंग असलेल्यांच्या घरी जाऊन सांत्वन केलेलं, अशी सुप्रिया महाराष्ट्रीयन, राजेश साऊथ इंडियन. कॉलेजमध्ये थोडी ओळख. राजेशनं आर्मी जॉईन केली. त्याच्या कॉलेजची ती परंपराच. MVLUचे कितीतरी विद्यार्थी आज लष्करात आहेत. खरं तर लहानपण खूप वेगळं गेलेलं, प्रसंगी प्रचंड संघर्ष, पण मनातली उमेद जबरदस्त. आनंदी स्वभाव आणि इतरांना सुखी आनंदी ठेवण्याची धडपड, एकदम जिंदादिल आदमी. स्वतःचा जीव धोक्यात घालून सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकाची पत्नी बनणं हे पण सोपं नसतं. ते असतं खटव्रतच. त्यातच सैनिक अधिकाऱ्याची पत्नी म्हणजे युनिटमधल्या सर्वांच्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्वीकारणारी. इथली नोकरी, ब्राईट करिअर सारं सोडून सुप्रिया मिसेस नायर झाली. खरं तर फारच थोडा सहवास परस्परांना मिळाला, कारण बरेच दिवस राजेशचं पोस्टिंग होतं सीमावर्ती भागात. नंतर सुप्रियालाही क्वार्टर मिळाली, ती तिकडे गेली. राजेशचं कार्यक्षेत्र त्याच्यापासून थोडंसं दूर, तरी तिला तेवढंही खूप महत्त्वाचं आणि मोलाचं वाटलं. आजूबाजूच्या साऱ्या परिवारांची तीच कथा. त्यात जवानांच्या पत्नी, फारशा न शिकलेल्या, गावी शेतीवाडी, पण इथे आपणहून साऱ्या समस्या, प्रश्न, अडचणी यावर मात करत स्वतःला ॲडजस्ट करत राहणाऱ्या. एक प्रकारची गडद अनिश्चिततेची सावली सतत वातावरणात उदासीनता निर्माण करणारी. केव्हा फोनची वेल वाजेल, निरोप येईल, नो मोर ऐकायला येईल याचा नेम नव्हता. अशा वेळी त्या कुटुंबाला आधार देणं, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी मदत करणं हे काम सुप्रियाचं. ती खिन्नपणे सांगते, मला कुठे ठाऊक होतं की ती तर माझीच रिहर्सल होती. राजेश काय, त्याचे सहकारी काय, सतत बिझी. कुपवाडा जिल्हा म्हणजे आतंकवाद्यांचा बालेकिल्ला. सतत संघर्ष, तोफगोळे, कॉर्डन ऑफ, अतिरेक्यांचा शोध, अशाच कामात बिझी राजेश कितीतरी दिवस घरापासून दूर होता. जणू केवळ निरोप घेण्यासाठीच तो आला होता. त्याच्या छोट्यासं बारसं, पहिलं दुसरा वाढदिवस, लग्नापासूनच्या बहुतेक साऱ्या सणांना तो घरापासून दूरच होता. यंदा कितीतरी वर्षांनी संधी आणि सवड मिळणार होती. लवकरच पीस पोस्टिंग मिळणार होतं. सिद्धांचा वाढदिवस साजरा करावा याची सोपती रंगवली जात होती. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून सुप्रिया थोडी लवकरच उठली. थोडा फराळ, गोडधोड, पूजेची तयारी, तिची लगबग सुरू होती. एवढ्यात आवाज आला, राजेश, मेजर राजेश. खतरनाक अखेरेकी. ज्यानं राजेशला आव्हान दिलं होतं, व्हॅली सोडून तू जाऊ शकणार नाहीस अशी धमकी त्याला मिळाली होती, तो अतिरेकी. तो सतत दूर पळत होता. पकडला जाऊन राजकीय इच्छाशक्तीच्या कमकुवतपणाचा फायदा उठवत तो कैदेतून सुटला होता. पूर्वी त्याला पकडण्यासाठी ज्यांनी प्राण गमावले त्यांचं बलिदान मातीमोल झालं होतं. आपल्या सहकारी जवानांच्या रक्ताची किंमत कोणाला कळणार. राजकारण्यांची मात्र गोष्टच वेगळी होती. त्यांचे सहकारी, त्यांच्या जखमेवर मीठ शिंपडलं जात आहे याचं काय त्यांना. मात्र आज खात्रीलायक खबर होती की तो अतिरेकी एका घरात लपून बसला आहे आणि राजेशचे सहकारी त्याला घाई करत होते. राजेश लवकर चल, तो आज हाती आलाच पाहिजे. राजेश घाईघाईने निघाला. पूजेचं तबक सुप्रियाच्या हातातच राहिलं. प्रसाद, तीर्थ तसंच त्याच्या प्रतीक्षेत. येतोच, आलोच असं म्हणत अंगावर युनिफॉर्म चढवत राजेश धावला. खबर तर खरीच होती.
पण शत्रूनं त्यांनाच जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. ज्या घरात तो लपला होता ते घर वरून तर अगदी तुमच्या मायासारखं नेहमीसारखं दिसणारं साधं सुधं, आत मात्र चमत्कारिक. सारी मयासाभाच. आत दबा धरून बसलेले कुंशी अतिरेकी, पाकच्या वाऱ्या करून आलेले, पक्के मुरलेले, प्रशिक्षित आणि पूर्ण सावध. सलामीलाच राजेशचे सहकारी बळी पडले. त्याला निरोप घेऊन आलेले अधिकारी, त्यांच्या अंगात गोळ्या घुसल्या. त्यांना सावरताना वाचवताना एक गोळी राजेशच्या छातीत बसली. बस. पूजा, तीर्थ, प्रसाद सारं तसंच. सुप्रिया वाट पाहत होती आणि आला. निरोप आला. त्याचा अर्थ समजण्यापूर्वीच त्याचा मृतदेह तोही आला. सारे शेजारी गोळा झाले, फोन लावले गेले, नातेवाईक आले. गोठलेली बधीर झालेली सुप्रिया आईला पाहताच कोसळली. बाण फुटला. एकच प्रश्न, हे असं कसं झालं? हे असं कसं झालं? तिच्या प्रश्नाचं उत्तर तो कोणापाशीच नव्हतं. सारं भारतवर्ष दिवाळीच्या हर्षोल्हासात मग्न असताना नायरांचं घर मात्र अंधारात बुडालं होतं. सांत्वनांचे शब्द अपुरे होते. कुफवाडा अजून किती जणांचा बळी घेणार? किती तरुण कामी येणार? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच. देशाची धगधगत्या सीमांची हाक ऐकून देशाच्या कानाकोपऱ्यातून धावून गेलेल्या आमच्या तरुण उमद्या रक्ताची तहान आणि चटकच जणू लागली आहे इथल्या मातीला. रक्तानं माखलेली भिजलेली इथली माती आणखीन रक्त मागते आहे. तरुण रक्त, इमानी रक्त, शत्रूच्या नरडीचा घोड घेऊ पाहणारा रक्त. आणि हे सारं केव्हा संपणार? एकतर सरकारला माहिती, या वरच्या परमेश्वराला. आता या दिवाळीला वर्ष होईल. अजून सुप्रिया, राजेशची आई, अम्मा कोणीच सावरलेलं नाही. वास्तव तर स्वीकारायलाच हवं. जीव आहे तो जगायलाही हवा आहे. हातपाय चालवायला हवे आहेत. उदास रात्री, न सरणारा दिवस, दिवाळीचा सण. दिवाळीचा सण आनंदा नाही तोटा. पण इथे तर या घरात मात्र याही दिवशी दाटून येतील पुनके. राजेश, कदाचित तुला वाटेल जग एवढं कृतज्ञ कसं आणि का झालं? मला माझ्यासारख्या अनामवीरांना विसरलं का? आनंदात डुबले का? नाही रे राजेश. रीत भात रिवाज म्हणून घरोघरी पणत्या लावल्या जातील. त्यातली एक नक्की असेल तुमच्या स्मृतींसाठी. तुमच्यासारख्या अनाम असंख्य वीरांनी आम्हाला दिलाय बळ लढण्याचं आणि झगडण्याचं. तुमच्या रक्ताचं, आपलेपणाचं नातं सांगणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या पापण्यात दडला आहे एक आसू. पण आम्ही आनंदी राहावं म्हणून तर आकाश उजळून टाकणारे दीप तुम्हीच आहात. आज घरोघरी निदान एकतरी पणती असेल राजेश तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या आमच्या सीमेवर असणाऱ्या बांधवांसाठी. पणतीची वात सारखी करताना, त्यात तेल घालताना आम्ही बजावू ही पणती तुझ्यासाठी. आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्ही उजळवलेल्या प्रकाशाच्या ज्योतीचं प्रतीक ही पणती अशीच तेवत राहील. आमच्या परीने आम्ही झटू. आमच्या व्रताची सांगता होण्यासाठी धडपडू. अगदीच तुमच्या वाटेनं जावं लागलं ना तरीही डोळ्यातले आसू नाही, ही आमची कमजोरी मात्र बिलकुल नाही बरं का.